नमस्कार. ग्रंथ सूक्त 17-11 सूत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. 17-11 सूत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य म्हणजे त्यांच्या शतकातले शिवराय असं सूत्र किंवा हे पुस्तक आणि त्याचं लेखन म्हणजे लोकमान्यांचे सहवास स्पर्श आणि चरणस्पर्शाला अभिवादन अशा मनोभूमिकेतनं, अशा लेखन भूमिकेतनं सुहास हरी जोशी यांनी लिहिलेलं पुस्तक लोकमान्य टिळक. सुहास हरी जोशी लिखित लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे सुहास हरी जोशी यांचं पुस्तक कॉन्टिनेंटल प्रकाशनानं प्रकाशित केलंय. 1 सप्टेंबर 2016 रोजी या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे आणि 104 पानी पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. मी मगाशी म्हटलं तसं हे पुस्तक म्हणजे सुहास हरी जोशींनी लोकमान्य टिळकांच्या वेगवेगळ्या काळातल्या वेगवेगळ्या प्रसंगातल्या वेगवेगळ्या आठवणींना दिलेला उजाळा आहे. काही अनुभव त्यांनी इतर पुस्तकातून घेतले आहेत, काही अनुभव हे इतर पुस्तकातनं घेत असताना स्वतःच्या शब्दात आणि स्वतःच्या भावविश्वाला साजेसे अशी मांडणी त्यांनी केली आहे. आणि त्यामुळे आपल्या प्रस्तावनेमध्ये, मनोगतामध्ये अत्यंत मोकळेपणाने सुहास हरी जोशी असं म्हणतात की मुळातच लोकमान्य टिळक हा विषय विविध वयोगटातील विविध ठिकाणी विविध प्रसंगानं मांडताना उपयोगी पडाव्यात अशी आख्यायिका, उदाहरणं आणि त्याची प्रसंगोपशात आणि विषयवार केलेली मांडणी म्हणजे सुहास हरी जोशी यांचं लोकमान्य टिळक हे छोटेखानी पुस्तक. या पुस्तकाचा विचार करत असताना त्याची सुरुवातच मुळातच राष्ट्रीय शाहीर कवी गोविंद दरेकर, जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहकारी होते, यांच्या एका कवितेच्या ओळीनं सुहास हरी जोशी करतात. टिळक नसे ही शिवरायांची आत्मश्रद्धा असे, खरोखर आत्मश्रद्धा असे. या कवितेनं त्यांनी सुरुवात करणं हे अत्यंत सूचक आहे. कारण हे संपूर्ण 100 पानी पुस्तक, 104 पानी पुस्तक वाचत असताना जाणवणारी एक मनापासूनची गोष्ट अशी की लोकमान्य टिळक हा केवळ सुहास हरी जोशी यांच्या या पुस्तकाचा किंवा लेखनाचा विषय नाही, तो त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. आणि ती श्रद्धा प्रचंड आत्मीय आहे. आत्मीयमध्ये आपुलकी, आदर आणि अभिमान या तीनही गोष्टींचा समावेश होत असतो. आणि बरोबर याच 3 गुणवैशिष्ट्यांनी नटलेलं असं पुस्तक म्हणजे सुहास हरी जोशी यांचं लोकमान्य टिळक हे पुस्तक. मग अशा पद्धतीनं या पुस्तकाचं लेखन होत असताना, या पुस्तकाचा विचार करताना पटकन मनामध्ये या पुस्तकाविषयी उभी राहणारी प्रतिमा अशी आहे की छोट्या छोट्या प्रसंगांवर आधारित आटोपशीर प्रकरणं अशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकातलं कुठचंही प्रकरण हे होता होईतो 1.5-2 छापील पानांच्या वरती नाही. त्याच्यामध्ये प्रकरणांची संख्या खूप मोठी आहे. फक्त 3 किंवा 4च प्रकरणं अशी आहेत की जी या आकाराच्या पलीकडची आहेत. आणि या पुस्तकाचं जाणवलेलं सगळ्यात महत्वाचं मला वैशिष्ट्य असं की साधारणपणे लोकमान्य टिळकांच्या अगदी सविस्तर चरित्रपर पुस्तकामध्येही सत्यभामाबाईंविषयी फारसं लेखन आढळत नाही. सत्यभामाबाई जसं सार्वजनिकरित्या लोकमान्यांच्या सार्वजनिक कार्यात कधी दिसल्या नाहीत, तसंच लोकमान्य टिळकांविषयी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये सत्यभामाबाईंचं फारसं दर्शन होत नाही. तत्कालीन अनेक राजकीय आणि नंतरच्या काळातील साहित्यिकांच्या पत्नीने त्यांचं स्वतःचं लेखन केलंय, हेही भाग्य सत्यभामाबाईंच्या आठवणीला आलेलं नाही, मोजके अपवाद वगळता. पण सुहास हरी जोशी यांच्या लोकमान्य टिळक या पुस्तकामध्ये जवळजवळ 3 ते 4 पानी प्रकरण हे सत्यभामाबाईंविषयी आहे. त्यांची पार्श्वभूमी, त्यांचं माहेर, त्यांचं सासर, त्यांनी टिळकांचा केलेला संसार आणि एकंदरीतच पतीच्या कार्याविषयी प्रचंड मोठी निष्ठा आणि पती करेल ते योग्यच करेल याचा आत्माभिमान असं व्यक्तिमत्व म्हणजे सत्यभामाबाई असं चित्र सुहास हरी जोशी आपल्या या पुस्तकातनं वाचकांपर्यंत पोचवतात. अशा आगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातनं कधी कौटुंबिकतेची आणि कधी भावनिकतेची डूब दिलेलं पुस्तक म्हणजे सुहास हरी जोशी यांचं लोकमान्य टिळक हे पुस्तक. महाराष्ट्रातला पहिला राजद्रोहाचा खटला हा टिळकांवरती भरला गेला. मग मंडाले हा तुरुंग, मग विनोदी आणि मिस्किल स्वरूपाचे टिळक,
लोकसंग्राहक टिळक, बहुभाषिक टिळक अशाही पद्धतीचे उल्लेख या किंवा आठवणी या पुस्तकामध्ये येतात. बहुभाषिक टिळक असं म्हणण्याचं कारण असं की एका सभेमध्ये लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी हे दोघंही उपस्थित होते. एकंदरीतच ते सभेचं कामकाज आणि त्यातली भाषणं ही इंग्रजीत होत होती आणि त्यामुळे लोकमान्य टिळकांनीही स्वतःचं विवेचन इंग्रजीमध्ये केलं. लोकमान्यांच्या नंतर सभेचा समारोप करण्यासाठी संयोजक म्हणून महात्मा गांधी उभे राहिले आणि त्यांनी असं विचारलं की आत्ता जी भाषणं झाली ही भाषणं तुमच्यापैकी किती जणांना समजली आणि ती हिंदीत झालेली असली तर चालतील का, आणि त्यांच्या हिंदीत झालेली जास्त आवडतील असा सभेचा प्रतिसाद दिला. तेव्हा दिसला त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी महात्मा गांधी आणि सभा संयोजकांची संमती मागून आपलं भाषण संक्षिप्त स्वरूपामध्ये हिंदीमध्ये केलं आणि तेही भाषण इंग्रजी भाषणा इतकंच प्रभावी होतं. आणि नंतरच्या काळात महात्मा गांधींना याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून देऊन लोकमान्य टिळकांनी स्वतः पुस्तकांवरनं आपल्या हिंदीच्या वरती कष्ट केले, अभ्यास केला. असं एरवी कुठेही न दिला जाणारा संदर्भ सुहास हरी जोशी आपल्या लोकमान्य टिळक या पुस्तकामध्ये देतात आणि म्हणून मी बहुभाषिक टिळक असं वर्णन करेन. याच बाबतीत विचारात घेण्याजोगा दुसरा मुद्दा असा की या पुस्तकामध्ये महात्मा गांधी आणि टिळक यांचे नेमके संबंध कसे होते याचा विचार करू. कारण आपल्या सामाजिक महाराष्ट्रामध्ये गांधी विरुद्ध टिळक असा वाद करण्याची परंपरा आहे. पण टिळकांच्या मनात गांधींविषयी असलेली भावना आणि गांधींच्या मनात असलेली टिळकांविषयीची भावना याचा एक हृदय प्रसंग सुहास हरी जोशी यांच्या लोकमान्य टिळक या पुस्तकामध्ये येतो. टिळकांच्या मृत्यू पश्चात काही कार्यकर्ते महात्मा गांधींना भेटायला गेले होते आणि कशावरनं तरी त्या चर्चेमध्ये लोकमान्य टिळक हा विषय निघाला. त्यावेळेला त्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींना असं विचारलं की तुमच्या मनामध्ये खरोखरच लोकमान्य टिळकांविषयी काय भावना आहे. आता ते हयात नाहीत आणि ही खाजगी चर्चा आहे म्हणून अत्यंत मोकळेपणाने त्याचं उत्तर द्या. सुहास हरी जोशी असं म्हणतात की हा प्रश्न संपला नाही. त्या प्रश्न संपताच गांधींनी असे उद्गार काढले की गांधी निर्माण करता येतील पण लोकमान्य टिळक मात्र जन्मावे लागतील. असे अनोखे प्रसंग सुहास हरी जोशी आपल्या लोकमान्य टिळक या पुस्तकामध्ये देतात. मग याच दृष्टिकोनातनं टिळकानं रायगड किल्ल्याविषयी, टिळकानं शिवछत्रपतींविषयी वाटणारी आत्मीयता, लोकशाहीवादी लोकमान्य, शेतकरी आणि लोकमान्य, कामगार आणि लोकमान्य, स्वदेशी आणि लोकमान्य असेही वेगवेगळे पैलू किंवा प्रकरण या पुस्तकामध्ये येतात. स्वदेशी आणि लोकमान्य असा विचार किंवा त्या संबंधाच्या आठवणी सुहास हरी जोशी लोकमान्य टिळक या आपल्या पुस्तकामध्ये मांडत असताना एक वेगळाच संदर्भ देतात की टिळकांनी स्वदेशीचं व्रत अंगीकारल्यापासून आणि त्याचा जाहीरपणानं आयुष्यभर प्रचार करायला लागल्यापासून लोकमान्य टिळक स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा स्वदेशी साखरेपासूनच बनवलेले पदार्थ खात असत. हा संदर्भ सहसा फारशा ठिकाणी येत नाही. आचार्य विनोबा भावे यांनी मात्र त्यांच्या एका पुस्तकामध्ये हा संदर्भ दिलाय, हे इथे आवर्जून सांगितलं पाहिजे. पुग सहस्त्रबुद्धे सुप्रसिद्ध विचारवंत यांची लोकमान्य टिळकांची त्यांनी जागवलेल्या आठवणी हे प्रकरण तर या पुस्तकातनं मुळातून वाचावं असं आहे. म्हणजे हे प्रकरण वाचल्यानंतर मला फार वाटलं की माझ्या तौलनिक लोकमान्य या पुस्तकाची पुढची आवृत्ती काढली तर पुग सहस्त्रबुद्ध्यांच्या दृष्टीतनं किंवा नजरेतनं लोकमान्य आणि विनोबांच्या नजरेतनं लोकमान्य असं एक वेगळं प्रकरण लिहावं लागेल. राजश्री शाहू महाराज आणि लोकमान्य यांच्या संबंधातल्याही काही आठवणी सुहास हरी जोशी यांनी आपल्या लोकमान्य टिळक या पुस्तकामध्ये दिली आहेत. लोकमान्य पत्नी सत्यभामाबाई यांचा उल्लेख मी अलीकडेच केला. आणि या पुस्तकातले शेवटचे 2 मुद्दे सांगून हा व्हिडिओ पूर्ण करतो. या पुस्तकामध्ये विष्णुपंत छत्रे यांना सर्कशीसाठी प्रोत्साहन देणं आणि त्या सर्कसीला जाणीवपूर्वक ब्रह्मदेशापर्यंत जाणं आणि त्या सर्कशीच्या बरोबर गेलं असं दाखवत ब्रह्मदेशमध्ये स्वतः लोकमान्य गेले आणि तत्कालीन ब्रह्मदेशी राज्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली असाही प्रसंग सुहास हरी जोशी या पुस्तकात देतात.
पण लोकमान्य टिळक आणि ब्रह्मदेश, लोकमान्य टिळक आणि ब्रह्मदेशी राज्यकर्ते यांचा नेमका प्रसंग जर सविस्तरपणानं वाचायचा असेल तर माझ्या तौलनिक लोकमान्य हे सध्या दुसरी आवृत्ती सुरू असलेल्या पुस्तकामध्ये लोकमान्य आणि ब्रह्मदेश याच्यावरती मी एक स्वतंत्र प्रकरण लिहिलंय. आणि त्याच्याच बरोबरीनं या पुस्तकामध्ये लोकमान्यांच्या वरती एक प्रकरण हे पुस्तक प्रेमी लोकमान्य असं आहे. लोकमान्यांचा स्वतःचा असलेला पुस्तकांचा संग्रह, लोकमान्य आणि इतर दोघांचा आपणहून मागून घेतलेला पुस्तक संग्रह, आणि अगदी मंडालेमध्ये असले तरी स्वतःच्या घरामध्ये आपण नेमकं पुस्तक कोणत्या जागी ठेवलंय हे तिकडनं सांगणारे, आणि आपली पुस्तकं दुसऱ्यांना मुळात देऊ नयेत, आणि दिली तर ती वेळच्या वेळी आपण दिली त्या स्थितीमध्येच परत येतील याविषयी कटाक्ष बाळगणारे टिळक, आणि प्रसंगी त्यासाठी लोकांची कटुता स्वीकारणारे टिळक, असंही पुस्तकप्रेमी टिळकांचं वेगळं रूप सुहास हरी जोशी लोकमान्य टिळक या त्यांच्या पुस्तकात छोट्या छोट्या उदाहरणातनं, आख्यायिकातनं, आठवणीतनं, प्रसंगातनं आणि अत्यंत संक्षिप्त आकाराच्या प्रकरणातनं तुमच्या माझ्यासारख्या वाचकांपुढे उभे करतात. आणि म्हणूनच लोकमान्य टिळक हे सूत्र धरून ग्रंथसूक्त मालिकेच्या 11व्या सत्रामध्ये सुहास हरी जोशी यांच्या लोकमान्य टिळक या पुस्तकाचा मी आवर्जून समावेश केला. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.